हाय हॅलो फ्रेंड्स, कसे तुम्ही? मस्त ना, मजेत ना? मी पण मस्तच आहे. तर सर्वप्रथम तुमचं स्वागत करते. चॅनलवर नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आजचा होता शुक्रवार आणि आज आणलेली आहे आमच्या घरी मटण. कारण 1 तारखेला आम्ही म्हणजे 31 तारखेला तर काय एकादशीच होती आणि काल 1 तारीख होती. 1 तारखेला पैसे खर्चायचे नाही असा आमच्या घरच्यांचा ध्यास आहे. कारण की जर उद्या पैसे कशासाठी जर खर्चले तर मग अख्खा वर्ष आपल्याला तो खर्चातच जाणार. म्हणून 1 तारखेला काहीच घ्यायचं नाही असा आमचा नियमच आहे पहिलेपासूनचा. म्हणून 1 तारखेला एकही रुपया खर्चायचा नाही. आलेले चांगले, दुसऱ्याने घेतलेले. तर ते 1 तारखेचा तो प्लॅन म्हणून 1 तारखेला पण नाही झाली आणि 31 तारखेला एकादशी होती त्याच्यामुळे पण मटण नाही झाली. म्हणून आज आणलेली आहे मटण. तर आता मस्तपैकी ती मटण करणार आहे मी. आणि हे साहेबांची चालली आहे आंघोळ. इकडं तुम्ही बघत असाल तर साफसफाई चालू आहे. साहेब आमचे टेरेसवर जाणार, मस्तपैकी पेडिग्री खाल्ल्यावर टेरेसवर जाणार, मस्त लोळणार मातीमध्ये. कुंड्यांची माती असते ती माती काढणार, मस्त इकडं तिकडं लोळणार, पूर्ण लाल लाल करणार, लाल माती कुंड्यांमध्ये. तर ती लाल माती पूर्ण अंगभर अशी लोळवणार आणि मस्तपैकी खाली येऊन महाराज पलंगावर बसणार आणि माझी पांढरी चादर आहे ती लाल लाल करणार. का तर अंगावरची माती झाडायसाठी फक्त. का नाही रे डोमिया? डोमिया हाय हॅलो करून टाक बरं. तू मारच खाशील बघ, चावला बिवलं असतं. आता तंद्रीत आहे, खेळायच्या धुंदीत आहे, धुंदीत खेळायच्या धुंदीत. हॅलो म्हणून दे सगळ्याला. हॅलो, मेरा नाम झिंगलू है, माझं नाव झिंगरू आहे. माय नेम इज झिंगरू. पप्पी घेतो का रे माझी तू? हाय करून टाक. माझं नाव झिंगरू, मेरा नाम झिंगरू, माय नेम इज झिंगरू. आता नाही, आता मस्तपैकी पोट भरलंय. साहेबाची 2 दिवस झाले पेडिग्री संपली होती, ऑनलाईन आली नव्हती. तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर तुम्हाला मी सांगितलंच असं. तर आज संध्याकाळी 5:30-6 वाजताच्या दरम्यान पेडिग्री आली त्याची. 253 ला मला 1 किलोचा पुडा भेटला. आता माहित नाही त्याच्यात 1 किलो आहे का नाही की, पण आहे चांगला, वजनदारच होता, पाकिट छान होता आहे. पण आता वरती मी पोटमाळ्यावर ठेवलाय. तर आज संध्याकाळी 5:30-6 वाजता ती पेडिग्री ऑनलाईन आली मेशोवरून आणि छान आहे. त्यांनी खाल्ली पण चांगली, वाटी भर दिली. कारण की त्याला काल पण नव्हती, परवाच्या दिवशी पण पेडिग्री नव्हती. काल पेडिग्री नव्हती म्हणून रात्रीचे 10-11, 11:30 वाजता घरी आले आमचे साहेब. आणि त्यानं जाऊन हे काही खायना म्हणजे उपाशी झोपल म्हणून त्याच्यासाठी स्पेशल जाऊन अंडे आणले. आमचा ध्यास मोडला. आम्ही 1 तारखेला काहीच खर्च करत नाही पैसे. तर निव्वळ ह्याच्यासाठी जमून 2 अंडे आणले का उपाशी झोपायला नाही पाहिजे म्हणून. आणि मग याला रात्री मी 2 अंडे उकडून खायला घातले. माजूर तरी बी त्यानं आतलं खाल्लं आणि वरचं खाल्लं नाही. तर मग मी ते तसंच ठेवलं आणि सकाळी दादूला दिलं खायला. तर काल परवाच्या दिवशी एकादशी होती आणि आज काल 1 तारीख होती. त्याच्या 1 तारखेला आम्ही काही खर्च वगैरे करत नाही, तुम्हाला आधीच सांगितलं. आणि आज मस्तपैकी मटण आणलं आणि आता मस्तपैकी मटण बनवणार. तर आज आहे ना मस्तपैकी 5:30 वाजता, 4:30 नाही, 4:45 वाजता मला एक अर्जंट फोन आला की ताई एक अर्जंट ब्लाऊज आहे. त्या ताई मावशीला 8 वाजताची बस आहे आणि ती गावाला जाणार आहे. 8 वाजताच्या आधी ब्लाऊज शिवून पाहिजे एक. मस्तपैकी ब्लाऊज शिवून दिला मी, नेऊन दिला. 80 रुपये होते. म्हणजे आमच्याकडे शिलाई खूप कमी आहे बरं का. साधा ब्लाऊज आहे बिना अस्तरचा, 80 रुपये शिलाई आहे त्याला. आणि अस्तरला 190, 180 अशी शिलाई आहे. लेस नाडी लावलं तर त्याचे 10-10 रुपये एक्स्ट्रा चार्जेस होते. काही डिझाईन असेल तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस, अशी शिलाई आहे. तर मस्तपैकी 80 रुपये शिलाई भेटली. आणि काय आता स्वयंपाक करायला किती वाजले आता बघू शकतो तुम्ही, टाईम 8:30 वाजले. तर मटण शिजायला थोडा टाईमच लागते. म्हणून मग दादू आणि मी गेलो आणि गावातून मस्तपैकी मंचुरियन आणून खाल्ले. आता खाणं पिणं झालं, आता जाऊन स्वयंपाकाला भिडायचं. आणि साहेबांची साफसफाई चालू आहे. दिवसातनं साहेब 15-20 तरी वेळा आंघोळ करत असतील स्वतःची स्वतः. आपण एवढं चांगलं नाही राहू शकत. माझा अवतार बघा तुम्ही, मी ना कानातले घालते. मला मुळात हे कानातले घालायला आवडतच नाही खालचे. हे वरचे असतात, हे खालचे कानातले मी घालत नाही. कारण की बघा तुम्ही बघत असाल, दिसत असेल या कॅमेऱ्यात चांगलं, तर हे चिरलेले असतात माझे कानं जास्त, म्हणून मी
खालचे मोठेवाले कानातले घालत नाही. आणि सोन्यामुळे तर अजूनच चिरतात माझे. हे सोन्यामुळेच चिरले एवढे. हो, हे टांगड्यावर करू करू पुसून पुसून घेणार आहे ना रे. टांगड्यावर करू करू पुसणार आम्ही. आमचं स्वतःच टांगड्यावर वर करू करू. हाय म्हणून देणार रे. हाय. माझ्याच घरात झोपलायस, माझ्याच पलंगावर झोपलायस आणि मलाच हात मारते, दाखवतेस. हा, कोणाला तोरा दाखवतेस? माझ्याच जाग्यावर झोपलेला आहेस, माझ्याच हातचं खातोस, माझ्याच घरी राहतोस. तुझी शी उचलते मी, तुझी सू पुसते मी आणि मला दात दाखवतो तू. नाही ग, नाही दाखवत ग मम्मा. नाही ग, नाही दाखवत ग. गुणाचं बाळ आहे, गुणाचं. चावला चावला चावला. मार खाते आता झिंगऱ्या. मार खाणार आता झिंगऱ्या. मार खाणार आता झिंगऱ्या. मार खाणार आता झिंगऱ्या. मार खाणार. मारू 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 का ह्याला? मारू का आपणच पकडणार? हा, इथं मला पकडले आपण आणि इकडे पाय बघायचे. सोड म्हणते वरडून. हाय का हाय का हाय का. मस्तपैकी पेढी खाल्लो म्हणा वाटीभर. आता मी झोपी जाणार आहो. आता झोपणार कितीपर्यंत? 9:30 10 पर्यंत. आणि जेव्हा मटणाचा घमघमाट घरात सुटन तेव्हा हा झिंगऱ्या असा चवताडून बाहेर निघा. म्याऊ म्याऊ म्याऊ. दे खायला लवकर, दे खायला लवकर, दे खायला. पण आता याला देणारच नाही, कारण वाटीभर पेढीगिरी खाल्लेली आहे. याला आता देणार नाही. याला नाही, उद्या शनिवारी, उद्या जमत नाही ठेवलेली, तर याला देणारच नाही. याला रात्री 11 11:30 वाजता देईन खायला. तोपर्यंत आता काहीच नाही. आता वाटीभर मस्त पेढीगिरी टमकवली. आता मी मस्तपैकी झोपी जाणार आहे का नाही रे? आता मस्तपैकी झोपणार म्हणा मी. तू बनव व्हिडिओ वाकडे तिकडे. जाऊ दे, आता त्याला दाखवत नाही. त्याची साफसफाई चालू आहे. टांगड्यावर वर करू करू साफसफाई करणार आहे तो.